प्रॅक्टिस सेट 1.4 त्यातला क्वेश्चन 1 त्यातला क्वेश्चन 4 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, आपण डायरेक्ट उत्तराला सुरुवात करू. काही ज्या गोष्टी एक्सप्लेनेशन्स आहेत मी याच्या मागील व्हिडिओमध्ये अपलोड केले आहेत, सो ते तुम्ही जाऊन बघू शकता. आता दिलेली गोष्ट सर्वप्रथम गिवन लिहा. गिवन काय 1/3x + y प्लस 1/3x - y विच इज इक्वल टू 3/4. हे पहिले इक्वेशन आहे. आणि 1/2 इंटू ब्रॅकेट 3x + y, ठीक आहे, मायनस 1/2 इन ब्रॅकेट 3x - y विच इज इक्वल टू -1/8. हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. आता आपल्याला यात काही सबस्टिट्यूशन करणार आहे. मग आपण काय लिहिणार आहे, लेट 1/3x + y याला आपण m म्हणणार आहे आणि अँड 1/3x - y याला आपण n म्हणणार आहे. ठीक आहे, सो हे बदल केल्यानंतर पहिले इक्वेशन आपण लिहायला काय मिळेल, रिराईट केल्यानंतर m + n विच इज इक्वल टू 3/4. सो हा 4 आहे, आपण हे रिराईट करू. इथं डिवाइडला 4 आहे, इकडे गेला मल्टिप्लाय होईल. सो 4 इन ब्रॅकेट m + n विच इज इक्वल टू 3. सो याने याला मल्टिप्लाय केलं तर काय येणार आपल्याकडे 4m + 4n विच इज इक्वल टू 3. हे आपल्याला एक इक्वेशन येऊन गेलं आहे. याला नवीन इक्वेशनला आपण 3 नाव देऊ. आता सेकंड इक्वेशन पण चेंज होणार आहे. जे इक्वेशन आपण डिराईड करणार आहे ते कसं लिहिणार आहे, आपल्याकडे m मिळणार आहे m/2 मायनस n/2 विच इज इक्वल टू -1/8. ठीक आहे, आता या इक्वेशनमध्ये बघितलं तर दोन्ही टर्म्समध्ये बेसला काय आहे 2 आहे आणि दोन्ही बेस सेम असल्यामुळे ज्या वरचा आपला भाग आहे या भागाचं सरळ सरळ सबट्रॅक्शन होईल. सो m - n डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू -1/8. आता इथं बेसला 2 आहे आणि इथं 8 आहे. या दोघांचं काय आहे डिव्हिजन, बेचोक 8. सो इथं काय होणार आहे m - n इज इक्वल टू -1/4 होऊन जाईल. ठीक आहे, तो हा 4 इथे डिवाइडला इकडे गेलं काय होईल मल्टिप्लाय होईल. 4 इन ब्रॅकेट m - n विच इज इक्वल टू -1. या 4ने याला मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 4m - 4n विच इज इक्वल टू -1. हे नवीन इक्वेशन मिळेल, याला आपण काय म्हणणार आहे 4 म्हणणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की हे तिसरं आणि चौथं इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तिसरं आणि चौथं हे सॉल्व केलं आपल्याला व्हॅल्यू कोणाची मिळेल m आणि n ची मिळून जाईल. ठीक आहे, जर आपण इथं बघितलं तर आपल्याला काय कळतं की इथं +4n आहे, इथं -4n आहे. जर या दोघांची आपण ॲडिशन केली, काय केली ॲडिशन केली तर हा +4n आणि हा -4n काय होईल कॅन्सल होईल. तर मग आपण काय लिहिणार आहे ॲडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. आपण किती तिसरं आणि चौथं इक्वेशन ॲड करणार आहे. मग काय होईल आपल्याकडे बघा काय मिळतं आपल्याला. सो 4m + 4n विच इज इक्वल टू 3 होतं आणि चौथं काय होतं आपल्याकडे 4m - 4n विच इज इक्वल टू -1 होतं. आता यांची आपण करणार आहे ॲडिशन. जसं आपण ॲडिशन करू त्यावेळेस या सेकंड इक्वेशनचे कोणतेही चिन्ह काय होणार नाही, बदलले जाणार नाहीत. ठीक आहे, सो मग याने काय होऊन जाईल आपलं हे जे n वाले टर्म आहे ती टर्म काय होईल कॅन्सल होऊन जाईल. 4n आणि +4n -4n कॅन्सल होईल. मग आपल्याला काय मिळेल हा 4m + 4n हा किती मिळेल आपल्याकडे 8m मिळून जाईल विच इज इक्वल टू 3तून 1 गेला उरला 2. ठीक आहे, सो काय मिळणार आहे 8m विच इज इक्वल टू 2 मिळेल. हा 8 इकडे मल्टिप्लाय इकडे गेलं काय होईल डिवाइड होईल. m बरोबर 2/8 बेचोक 8. सो m किती मिळेल तुम्हाला 1/4 मिळून जाईल. m ची व्हॅल्यू किती मिळाली 1/4. त्याला मार्क करून घ्या. ही व्हॅल्यू आपण कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करायची. आपण सिम्पली ही कशात पुट करू तिसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करू. बघ मग काय लिहिणार आहे आपण
का करायचं तर आपल्याला n ची व्हॅल्यू हवी आहे. मग पुटिंग m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 3. किती इक्वेशनमध्ये करणार? तिसऱ्या इक्वेशनमध्ये आपण पुट करणार. आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये पुट केल्यावर आपल्याला बघा काय मिळते, n ची व्हॅल्यू मिळून जाईल. तिसरं इक्वेशन काय होतं आपल्याकडे, 4m प्लस 4n विच इज इक्वल टू 3 होतं. m ची व्हॅल्यू किती पुट केली आपण, 1/4. म्हणजे कुठे पुट करणार, या m च्या ठिकाणी पुट करणार आपण, मार्क केले ते बघा. सो इन टू ब्रॅकेटमध्ये 1/4 प्लस 4n विच इज इक्वल टू 3. ठीक आहे. आता या 4ला हा 4 गेला, राहिले आपल्याकडे किती, 1 प्लस 4n विच इज इक्वल टू 3 राहिला आहे. ठीक आहे. हे +1 इकडे आल्यावर मायनस होणार आहे. याचा अर्थ 4n विच इज इक्वल टू 3 - 1. सो 4n इज इक्वल टू 3 निघाला 2. सो n इज इक्वल टू 2/4. बे के बे, बे दोन्ही 4. सो n किती मिळाला आपल्याला, n मिळाला 1/2. याला मार्क करू. ठीक आहे. सो आपल्याला m ची आणि n ची व्हॅल्यू मिळाली, जी काय होती आपल्याकडे, जे काय होते, वी गेट आपल्याला काय मिळालं, m बरोबर 1/4 आणि अँड n बरोबर 1/2. हे दोन व्हॅल्यू मिळाली. आता खरं सोल्युशन काढायचं आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू. मग आपण m आणि n जे सबस्टिट्यूशन केलं होतं आपल्याला, तुम्हाला आठवते ना, आपण काय केलं होतं, 1 अपॉन काय केलं होतं, 1/3x + y विच इज इक्वल टू m होतं. वी नो, आपल्याला माहिती आहे काय, वी नो, KNOW, वी नो. अँड 1/3x - y इज इक्वल टू 1/2 होतं. ठीक आहे. सो आता आपण हे आन्सर काढू. हे 1/2 नाही, n बेसिकली, सॉरी, इथं किती n ची व्हॅल्यू 1/2 आहे. मग आता आपण हे सॉल्व करू. सो 1/3x - y, 3x + y विच इज इक्वल टू m होतं. आणि m आपल्याला किती माहिती आहे, 1/4 विच इज इक्वल टू 1/4. हा 4 इथे डिवाइडला इकडे गेलं काय होईल, मल्टिप्लायला जाईल. ठीक आहे. मग हे इक्वेशन काय होईल, हा जो 4 आहे, हा 4 हा इकडे डिवाइडला इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल, आणि हा इथे डिवाइडला आहे तो इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. ठीक आहे. तो मग 4 विच इज इक्वल टू 1 × 4 × 1 4, आणि 1 × दिस ॲज इट इज 3x + y. हेच रिराईट केलं तर काय ना आपल्याकडे, 3x + y विच इज इक्वल टू 4. हे नवीन इक्वेशन, याला आपण 5 म्हणू. आणि सायमल्टेनियसली हे इक्वेशन जर सॉल्व करत गेलो आपण, तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, 1/3x - y विच इज इक्वल टू 1/2. हे 1/2 कुठून आलं, तर n ची जी व्हॅल्यू होती, जी 1/2 होती, ती मी इथे पुट केली. ठीक आहे. ठीक. सो इथला जो 2 डिवाइडला आहे, इकडे गेलं मल्टिप्लाय होईल, आणि ही जी व्हॅल्यू इकडे गेलं मल्टिप्लाय होईल. सो काय होणार आपल्याकडे, 2 × 1 2 विच इज इक्वल टू 1 × दिस ऑल टर्म 3x - y ॲज इट इज राहील. आणि ही नीट रिराईट केलं तर काय राहील, 3x - y विच इज इक्वल टू 2. याला आपण काय म्हणणार आहे, 6. आणि आता ही इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 हे दोन सॉल्व केले तर आपल्याला काय मिळणार आहे, x आणि y ची व्हॅल्यू मिळणार आहे. इथं नीट बघितलं तर इथं +y आहे आणि इथं -y आहे. जर आपण या दोघांची ॲडिशन केली तर ह्या +y ला हा -y काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, आणि आपल्याला x खूप सिम्पली पद्धतीने मिळेल. सो आपण काय म्हणणार आहे, ॲडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. बरोबर आहे. मग हे ॲड केलं का म्हणते आपल्याकडे, 3x + y इज इक्वल टू 4, आणि 3x - y विच इज इक्वल टू 2. करेक्ट. मग आपण काय केलं, ॲड केलं. ठीक आहे. ॲड केलं
तोच नियम, कुठलेही चिन्ह बदलत नाही. ॲड केल्यावर सेकंड इक्वेशनचं चिन्ह बदलत नाही. मग हा प्लस वायला मायनस वाय कॅन्सल झाला. मग काय मिळालं, हा 3x आणि 3x यांची बेरीज झाली 6x विच इज इक्वल टू, आणि ह्या 4 आणि 2ची बेरीज झाली 6 आली. ठीक आहे. सो काय येणार आहे, 6x इज इक्वल टू 6. हा 6 मल्टिप्लाय इकडे गेलं काय होईल, डिवाइडला x इज इक्वल टू 6/6. 6 एक्स किती मिळाला तुम्हाला, 1 मिळून गेला. ठीक आहे. एक्स किती मिळाला, 1 मिळाला. आता x1 मिळाला. आता तुम्हाला काय करायची, वायची व्हॅल्यू काढायची. तर वायची व्हॅल्यू कुठं काढणार, तुम्ही तिसऱ्या 5व्या किंवा 6व्या इक्वेशनमध्ये पुट करू, तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळून जाईल. आपण काय करू की 5व्या इक्वेशनमध्ये आपण x बरोबर 1 पुट करू. बघा आपण काय करणार आहे, इथे लिहिणार आहे पुटिंग x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. किती इक्वेशन पुट करणार आहे, 5व्या इक्वेशनमध्ये पुट करणार आहे. मग 5व्या इक्वेशन डिवाइड करून घ्या. पुन्हा 3x प्लस वाय इज इक्वल टू 4 लिहिणार आहे. ठीक आहे. सो आता आपण एक्सच्या ठिकाणी किती व्हॅल्यू पुट करणार आहे, एक्सच्या ठिकाणी 1 पुट करणार आहे. सो 3 इंटू 1 प्लस वाय विच इज इक्वल टू 4. 3 इंटू 1 किती येणार आहे, 3 प्लस वाय इज इक्वल टू 4. आता हा प्लस 3 इकडे आल्यावर काय होईल, मायनस होईल. ठीक आहे. सो वाय इज इक्वल टू 4 मायनस 3. 4तून 3 गेले, उरले किती, 1. सो वायचं पण आन्सर किती मिळालं तुम्हाला, 1 मिळून गेलं. अशा पद्धतीने तुम्हाला एक्स आणि वायचे काय मिळून जाईल, आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. सो खाली काय लिहिचाल, therefore the solution of given equations are x is equal to 1 and y is equal to 1. Note it down.